शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मेहमानाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. जरा खाली गेलो होतो, जरा वातावरण मोकळं आहे, जरा बोलू जरा खाली जाऊन या, बरं वाटेल. दूध वाटून वगैरे मोकळा वेळ होता. आणि आज काय आपण खाली कुठे बसलो नाही, आज मार्केटमध्येच होतो. आपले ओळखीचे आहेत, जरा फिरून आलो मार्केटमध्ये. आता चाललं घरी. समीक्षाने केलेला फोन, जेवायला चाललं आता. या मंडळी इकडे जेवायला. आज समीक्षाने बघा, आज आपले नवरात्र संपले, काल दसरा झाला. समीक्षाने आज इकडं मार्केटमधनं बघा मुशी मच्छी आणली आणि कर्ली मच्छी आणली. ह्याला जास्त काटे असतात, पण ही चव मस्त असते. आणि मुशी मच्छी आपल्याला खूप आवडते, मुशी मच्छी. तर या मंडळी जेवायला याचं पूर्ण मटणासारखं सार होतं. तर या जेवया. 2 हाताने खाते मच्छी. तर मंडळी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटते तुम्हाला. दुपारी जेवलो आणि त्यानंतर मग समीक्षा तिच्या आवडीच्या कामाला निघून गेली. आवडीचं काम म्हणजे जी RTOची वारी आजसुद्धा चालू राहिली. आणि मंडळी आजची तिच्या RTOची डॉक्युमेंटेशनच्या बाबतीतली, म्हणजे रिक्षाचे घेण्याचे पूर्ण सोपस्कार, म्हणजे फॉर्मॅलिटीज आपण ज्याला म्हणतो, पूर्ण सोपस्कार पार पाडण्यामधली आजची शेवटची वारी होती. इथून पुढे वाऱ्या चालूच राहतील, पण डॉक्युमेंटेशन जे आपण काम ऑगस्ट मध्ये चालू केलं होतं ते आपण आज फायनली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज तिचं काम कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण ऑगस्टमध्ये आपण रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं. त्याच्यानंतर ते आले 15 दिवसांनी. त्याच्यानंतर मग आपण परत पोलीस व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलं होतं. पोलीस व्हेरिफिकेशनचं अप्लाय करून झाल्यावर ते जवळजवळ 20 दिवसांनी आल्यानंतर आपण बॅचसाठी अप्लाय केलं होतं. PSV बॅच, पब्लिक सर्व्हिस व्हेकल बॅचसाठी अप्लाय केलं होतं. ते अप्लाय केल्यानंतर मंडळी, मग पुन्हा लायसन जमा करून घेतला. परत 4-5 दिवसांनी परत PSV बॅच भेटला. PSV बॅच भेटल्यानंतर पुन्हा ते लायसन यायला, पण आता लायसन तर आलं आपलं परत ते, म्हणजे त्याच्यावर PSV बॅच वगैरे टाकून येतो, बॅच नंबर वगैरे. ते परत लायसन देखील आपल्याला आलं. आणि परत परवाच्या दिवशी समीक्षा गेली होती RTOला, पण तिचं काही काम झालं नव्हतं. आणि आज फायनली मंडळी तिला हे परमिट देखील भेटलेलं आहे. हे बघा, डिपार्टमेंटकडनं, परिवहन मंडळाकडनं मुंबईच्या तिला परमिशन भेटलेलं आहे. ऑफर लेटर भेटलेलं आहे. ऑफर लेटर, ग्रँट ऑफ अ परमनंट कॉन्ट्रॅक्ट ऑफ कॅरेज परमिट. चला मंडळी, हे मंडळी आम्ही स्वतः सगळे प्रयत्न केले होते आणि तिला PSV बॅच देखील भेटला. आता ती म्हणजे रिक्षा तर चालवूच शकते, ऑफिशियली लायसन असल्यामुळे ती गाडी चालवू शकते. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस व्हेकल देखील चालवू शकते, कारण बॅच असल्यामुळे. आणि स्वतःची रिक्षा देखील विकत घेऊ शकते, कारण तिला आता परमिट भेटलं आहे. आता ते परमिट आल्यानंतर ती बिसिंगची ते पुढची प्रोसेस आहे. पण आता आपण डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेसमधून तर मंडळी आत्तापर्यंत आपण स्वतः प्रोसेस तिने स्वतः केली. मी फक्त मुलुंडला तिच्यासोबत गेलो होतो आणि असंच RTO ऑफिसला तिच्याबरोबर जायचो. पण तिने जाणं येणं तिने चालू ठेवलं आणि फॉलोअप घेणं. आणि आज तिला फायनली हा पेपर तिचा भेटला. आता झालं, ती रिक्षा विकत घेऊ शकते. आता झालं तिचं डॉक्युमेंटेशन स्वतः केलं. मंडळी ज्या खर्चाला मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीलाच, आम्हाला एका एजंटने हा खर्च खूप भरपूर सांगितला होता. रहिवासी दाखल्यापासून ते पार परमिटपर्यंत तो आम्हाला 70-75 हजार बोलला, तुम्हाला देईन मी. पण आपण ते काही केलं नाही. आपण स्वतः सगळी खर्च केली. वेळ नक्कीच गेला याच्यामध्ये, पण असं मंडळी स्वतः केल्याचं मस्त वाटतं. आणि आता फायनली तिला परमिट भेटलेलं आहे. तर आता बघू, आता रिक्षा घ्यायचंच फक्त बाकी आहे. बघू आता येत्या काही दिवसात आपण प्रयत्न तर नक्कीच करू, बघू पुढे काय होतं आहे. तर मंडळी चला, आता झोपायची वेळ झाली आहे आणि आता झोपूया, कारण उद्या उठायचं पण आहे. आणि उद्या गट्टूला सुट्टी आहे, तनुची शाळा आहे.
चला तू तसरी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.